मंदिरामध्ये इकडे टोक दिसतोय ना, हा कॉन्क्रीट वरती मी झूम करायचा प्रयत्न केलाय. आपण लोक इथं जायचंय. किती पायरे आहेत? अंदाजे 500-600 जास्त असते. 500-600 पायऱ्या? अरे बापरे. तर मित्रांनो, ट्रॅकिंग करते वेळेस एक अशी काठी घ्या जेणेकरून आपल्याला या काठीचा आधार राहील. जसा म्हाताऱ्या माणसाला आणि एका ट्रॅकरला एका काठीची खूप गरज असते. पूर्ण सह्याद्रीच्या कडा दिसू शकते. प्रवासी ब्लॉगिंग या यूट्यूब समामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपल्या कोकणी सिरीजमधला हा 5वा व्हिडिओ. आज आपण जाणार आहोत जे की निसर्गाच्या सानिध्यामध्ये एक वसलेलं मंदिर, महादेव मंदिर आहे, जे की टिकळेश्वर मंदिर म्हणून इथे ओळखलं जातं. आपण संगमेश्वरून डायरेक्ट आता देवरुखला आलो. देवरुखकडून तळवडे या ठिकाणी एक मंदिर आहे जे की भरपूर उंच डोंगरावर आहे. या मंदिराला आपण आज व्हिजिट करणार आहोत, जाणार आहोत, बघणार आहोत. हे मंदिरला 2 गुफा पण आहेत. त्या गुफा पण आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. पण आता ऊन एवढं भरपूर झालेलं आहे ना, आम्ही वाजले तिथं 3 वाजले. 3च्या टायमाला आम्ही इथं आलेलो आहोत. कारण आम्हाला टाईम पण नाही, मला पण संध्याकाळी जायचं आहे मुंबईला. त्यासाठी आम्ही जेवढं टाईम भेटेल तेवढ्या टायमामध्ये मंदिरवर जायचा प्रयत्न करतोय. तर या मंदिराला येण्यासाठी पहिलं स्टार्टिंगला काही रस्ता नव्हता ना, लय खराब होता. तुम्ही पाहू शकता किती रस्ता खराब आहे. सगळे दगड धुंदे वर आलेले आहेत. तर बाईकने यायचं म्हटलं तरी खूप डेंजरच आहे. बघा, आम्ही थकलो चालून दमलो. डबल सीट यायचं म्हटलं तरी पण तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, एवढा रस्ता खराब आहे ना इथे. 3 सीट तर गाडी जातच नाही वरती. लय बेकार रस्ता आहे हा. तर हा बघा, एकाला खाली उतरवला, एकाला व्हिडिओ शूट करा सांगितलंय, एकाला काठी घेऊन येतोय आरामात. गाडीवर सुद्धा यायला सुद्धा रस्ता चांगला नाही इथे. खतरनाक, लयच डोंगरावर वरती आहे. तरी आपण जायचं, घाबरायचं नाही. चला चला. तर मित्रांनो, आपणला ह्या मंदिरामध्ये इकडे टोक दिसतोय ना, हा कॉन्क्रीट वरती मी झूम करायचा प्रयत्न केलाय. आपण लोक इथं जायचंय. या ठिकाणी एवढा रस्ता खराब आहे ना. तर मित्रांनो, आपण फायनली आता टिकळेश्वराच्या पायथ्याशी आलेलो आहोत. तर आता आपण पायऱ्या चढ. किती पायऱ्या आहेत? 500-600 जास्त असते. 500-600 पायऱ्या? अरे बापरे. तर ठीक आहे, तरी आपण जाऊयात. आपल्यासोबत काठी आहे, तुम्ही पण काठी घ्या रे सोबत. ऊन भरपूर आहे. गाडीचा सगळा बोगदा झालेलाच आहे. गाडी भावानो, मुंबईवाल्यांनो, तुम्ही मोठ्या गाड्या घेऊन जाल, BMW वगैरे. हे असला शॉर्ट नाही आहे इथे. फक्त ओनली स्प्लेंडर. तेच फक्त गाडी इथे येऊ शकते. तर तुम्ही गाडी चांगलीच घेऊन या. चांगली म्हणजे अशी फॅशनेबल नका, जशी गावाला चालते आपल्या. दणकेबाज तेच गाडी घेऊन या. तर चला मग आता आपण पायऱ्या चढायला सुरुवात करूयात. चला. काही जमायचं काय? खंड्या, कसं वाटतंय? तुझ्या हातात काय बनवलं असतं, दाखव जरा. त्या पानाचं एक टपाटा बनवलंय. आता शिमग्याचा टाइम आलाय, म्हणून भाजवणं हे खूप गरजेचं आहे, मुळाचं आहे. बघू. काय दाखव. कोकणी माणसांच्या अंगामध्ये काय टॅलेंट आहे. दाखव असं दाखव. हे बघा, हे करवंदाचं पान. बघू एकदा वाजव. वा बेटा, मावा चक्कर दी. असं काय शिकायचं असेल तर कोकणाच्या माणसांकडून शिकून घ्यावं. काय समजलं. तर मित्रांनो, आता आपण फायनली या टोकाला पोहोचलेलो आहोत. आता इथून आपणला पुढे जाण्यासाठी किती मिनिट लागेल रे? 15 मिनिट. आता इथून पुढे आपणला 15 मिनिट लागतील. तर चला, अजून 15 मिनिट चालू आहे. आज उदास तर झालेलीच आहे उन्हामध्ये. आता आपल्याला लागलेत अँगल पायऱ्या.
घेऊया, थंड हवेमध्ये थोडा वेळ बसूयात, कारण उन्हामध्ये एवढी उदास झाली आहे ना आता. काठीनं घोंगडा घेऊ द्या किंवा मला भिजत येऊ द्या किंवा पांडुरंग शास्त्री. हे बसतोच काय नानू, चल चल चल, इथं पाणी आहे, चल. नाही बे, नाही होत आता. एवढं ऊन आहे ना खतरनाक, पूर्ण बॉडीमध्ये ऊन उतरले. एवढ्या उन्हामध्ये ना खरंच ट्रॅक करायचा नाही, चुकीचा टायमिंग आहे आपला हा. ट्रॅक करायचा तर एक मॉर्निंग टाइम, तर एक इव्हिनिंग टाइम. बघू शकता की आम्हाला घाम सुटला आहे. घाम सुटला म्हणजे सगळीकडून घाम सुटलेला आहे. थोडंसं वारा खाऊयात, परत जाऊयात. वाटलं होतं ज्यावेळेस काठीने घोंगडा घेऊ द्या की म्हणलं होतो, पण नाही संपलेला गड. भरपूर पुढं वरती आहे, अजून 10 मिनिट अजून लागतील तिथपर्यंत. खतरनाक, एक नंबर ट्रॅक आहे. मित्रांनो, आता आपण एका कुंडीपाशी आलेलो आहोत. या कुंडीचं पाणी पिलं जातं. तर आता आपण ते बसलेलं जे मातीचं मंदिर आहे, या मंदिराचं पहिलं आपण दर्शन घेऊयात. मग आपण इथलं कुंडीचं पाणी काढूयात. एक कुंडी दाखव जरा, निघून इकडे ये. जय वैष्णवी माते. तर मित्रांनो, एक अशा प्रकारची कुंड आहे. ही सर्व आपल्या महाराजाची कलाकृती आहे. आपल्या मावळ्यांनी एखाद्या समुद्रामधलं गोडे पाणी शोधून काढतात. हे कुंड तर काहीच नाही, चिल्लर आहे. तर मित्रांनो, कुंड बघा. या कुंडाच्या वरती आपलं शंभूनाथाचं मंदिर आहे. तर मित्रांनो, आता इथं पाणी पिऊयात, थोडं समाधान होऊयात, कारण एवढं ऊन लागलेलं आहे, एवढं घाम आलेलं आहे. तर पाणी काढतो. हे बकेट दे जरा, बकेट. इथं बकेट ठेवलेली आहे, व्यवस्था पण मस्त केलेली आहे. हे बघू, पाणी काढूया थोडं मस्त. पाणी थोडं पिऊयात. पाणी पिऊन तर मित्रांनो, हे आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा सह्याद्री. तर मित्रांनो, बघा दृश्य, या डोंगरावरून पूर्ण आपल्याला पूर्ण सह्याद्रीच्या कडा दिसू शकते. आपण चालू आहे. मंदिराकडे जाऊयात. या मंदिर जवळ आलेलं आहे आपला शूटर पांडुरंग शास्त्री. हे पूर्णपणे जमलेले आहेत. एवढं त्यांना कामात नाही की दाखवत होता सध्याला आपले कपडे घालून संघर्ष चालत आहेत. फायनली मित्रांनो, आम्ही टिकलेश्वर मंदिराच्या इथे पोहोचलो आहोत. काय वाईब आहे मित्रांनो इथे. या मंदिरामध्ये कसली वाईब. एवढ्या उंच डोंगरावर एवढं शांतता आणि एवढं सौंदर्य. इथले भारी सह्याद्री, पूर्ण सह्याद्रीच्या रांगा इथून वर पर्यंत दिसतात. या आपण मंदिराचं दर्शन घेऊया पहिले.
सुंदर अशा प्रकारे शंख महेंद्र सुनील गुरव यांनी वाजवलेला आहे. तर मित्रांनो आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे वरती. आता आपण ते खालचा कुंड बघायला चाललोय. जो आपण पाणी पिलो तो एक कुंड होता. आता इकडे खालती एक कुंड आहे डोंगरामध्ये, तो आपण कुंड बघूयात. तर मित्रांनो ट्रॅकिंग करते वेळेस एक अशी काठी घ्या जेणेकरून आपल्याला या काठीचा आधार राहील. जसा म्हाताऱ्या माणसाला आणि एका ट्रॅकरला एका काठीची खूप गरज असते. तर मित्रांनो काठी घेऊन व्यवस्थित आता आपण कुंडापाशी जाऊयात. या तुम्हाला मी हा कुंड दाखवतो. टोटल 7 कुंड आहेत, पण आपण जेवढे भेटतील कुंड तेवढे बघण्याचा प्रयत्न करूया. चला या. व्हिडिओ चालू ठेवलास ना? यस बाबा. ओके कम ऑन. इथे काय तर मित्रांनो हे बघा वरती मंदिर आहे, त्याच्याच खालती इकडे 4 कुंड आहेत. तिकडे एक, याच्यामध्ये 2 आहेत आणि या ठिकाणी एक आहे. नंतर आता आपण तिकडे खालती पाणी पिलेले कुंड आहे. तर मित्रांनो चला अशा प्रकारे आता आपण या ठिकाणी व्हिडिओ स्टॉप करूयात आणि आता आम्ही या ठिकाणी गड उतार होत आहोत. तर मित्रांनो तुम्हा सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल मी आशा करतो. मग या व्हिडिओ बघून तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, प्रोत्साहन द्या यार आम्हाला. अशा प्रकारे आता या ठिकाणी आम्ही व्हिडिओ संपवत आहोत. तर मित्रांनो निलो आणि पांडुरंग शास्त्री, तुम्हाला या गडाबद्दल तुम्हाला कसं वाटलं? छान वाटलं. म्हणजे खूप पण जरा त्रास झाला उन्हातून आल्यामुळे. खूप त्रास झाला, खूप म्हणजे बेफार त्रास झाला. तर मित्रांनो तुम्हाला खरोखर यायचं असेल टिकलेश्वरला तर कृपया करून सकाळी किंवा संध्याकाळीच यावं, दुपारी येऊ नये ही नम्र विनंती मित्रांनो. तर मग पांडुरंग शास्त्री तुम्ही काय म्हणता? आता या ठिकाणी आपण व्हिडिओला समाप्ती देऊयात का? तुमचं मन प्रसन्न झालेलं आहे का या ठिकाणी येऊन? माझं मन तर खूप प्रसन्न झालेलं आहे. पहिली गोष्ट सांगायला झालं तर कारण आपण जे टिकलेश्वर महादेव मंदिर जिथे आपण आलोय याचा अनेक छान दृश्य जर पाहायचं असेल तर तुम्ही रम्य वातावरणात जर तुम्हाला यायचं असेल तर माझं म्हणणं आहे तुम्ही पावसाळ्या टायमाला या. काय कडेकड्यामध्ये काय पाण्याचा निचरा, काय तो एकदम बघण्यासाठी तो दृश्य असतो. जे रान जे म्हणतात ना अंकुर उठलेला असतो तो बघण्यासाठी जो आपल्याला छान दिसतो तो आपण पाहू शकतो. तो फक्त पावसामध्ये आता तुम्हाला दिसेल ते फक्त झाड झुडपे आणि ते सुकलेले वातावरण. तरीसुद्धा खूप आनंद लुटलेला आहे या रम्य वातावरणामध्ये. प्रयत्न केला आणि खूप तुम्हाला दाखवण्याचा. तर तुम्हाला आवडला असेल तर खूप छान तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असंच महत्वाचं म्हणजे शेअर. हा व्हिडिओ पाहिला असेल, लय मेहनत घेतली, पूर्ण घाम निघालेला आहे. हो जाम घाम निघाला. तर मित्रांनो या व्हिडिओला 100% लाईक करा, सबस्क्राईब करा हे चॅनल, जेणेकरून आपले यापुढचे ट्रॅकिंगचे व्हिडिओ तुम्हा सर्वांना लवकरात लवकर नोटिफिकेशन भेटतील. यासाठी सबस्क्राईब करा.